आजचा माझा ब्लॉग आहे गावाकडचा शेतातला व्हिडिओ। तर मंडळी आज आम्ही आलो आहोत सगळे शेतामध्ये। तर बघू शकता हे आमचं शेत। ह्या माझ्या मैत्रिणींनी बोराचे झाडातून बोरं काढले आणि खाते आता हिला खायचंय ऊस, त्याच्यासाठी आम्ही ऊसाकडे चाललो आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो असे तुम्ही आले का शेतात हे सांगा। आणि हे बघा मैत्रिणींनो मी हळदी कुंकू नारळ वगैरे घेतलेला आहे। तर आम्हाला जायचं आहे आमच्या शेतातल्या आसराच्या पाया पडायला। हे काय करते? हे मी बोरं पाडते। बोरं तर नाही पडते, पत्ते पडते। चला माझा नवरा पण ना बोरं द्यायचे नाही। हे बघा इथं काहीतरी पेरलं आहे। आम्हाला एवढं शेतातली माहिती नाही मैत्रिणींनो, पण जाऊ द्या मी व्हिडिओ बनवते। बर मैत्रिणींनो हिला माहिती आहे, ही जरा जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा। नाही शेतामध्ये गेले, हिला जरा शेतातली माहिती आहे, ही शेतात गेल्यामुळं आता मला पण कळेल हळूहळू मैत्रिणींनो। जाऊ द्या घ्या समजून। जे तुमचे व्लॉग करते त्यांचा फोटो दाखवते मी, दाखवा इकडे तुम्हाला। थांबा मैत्रिणींनो मला पण बघा। ही मी अशी झाली आहे गावाकडची। कसं आहे ना गावाकडे आल्यावर गावाकडच्या सारखं राहायचं। हे बघा आमच्यासाठी किती बोरं काढताय। तर हे बघा हे माझे सासरे आहेत, बघा कसं झाड हालून हालून आमच्यासाठी बोरं पाडायला लागलेत। हो बघा घ्या त्यांचा मी असते। हा बॅग बघा बरं मैत्रिणींनो। हा हा हे बघा हे कसे तुटून पडले आहेत त्या बोरांवर वेचण्यासाठी। हा तू पण वेच ग सगुने। या आमच्या चिंचा खायला एवढं मस्त मस्त तुम्हाला आवडतात का? बघा आम्ही आता त्या ताज्या ताज्या चिंचा काढल्या आहेत। ही बघा ही माझे मिस्टर काय करायला लागले। चला चला पुष्पा पिक्चर मधलं चंदन आहे। चंदनची झाडं बघा आमच्या मैत्रिणींना, आमच्या शेतातली चंदनची तस्करी झाडं। करू नका। हा फक्त कोणी येऊन त्या पुष्पा हे सुगंधी चंदन आहे, तो लाल चंदन आहे। इतका ऊस घेऊन चाललो डायरेक्ट। हे बघा ऊसाच्या शेतातून आम्ही ऊस तोडलेला आहे। आदू तू कुठे चालला? हे बघा काका बघा आमचे जसे काका एवढा मोठा ते बघा काकांनी बोरं तोडून दिले, चिंचा तोडून दिल्या। कोणतं फडक्या फुलाचं झाड आहे। पडके फुलाचं आम्हाला माहिती ते कशाचं आहे तर. खायचं येतं ना काहीतरी खायला. बघा तुम्ही ऊस तोडून लागले ते आपल्यासाठी। आपल्याला खूप सारा ऊस यायचा आहे, पण खाई कोण त्याला? आपण खायचा ना आपणच आणायचा आणि शेताच्यांना पण वाटायचा। पण गाडी ठेव सांगू त्याला मोठी शेत। दादा कसं तुम्हाला कळत नाही। सीमा बघा आमची नुसतं चिंताची एवढी मोठी मांडी घेऊन चालली। आम्ही बघा किती ऊस घेतलेला आहे। किती ऊस घेतला आता एवढे ऊस आम्हाला मज्जाच मज्जा पूर्ण बिल्डिंगला वाटून देते। पण सगळं दिलं, पण आम्हाला बोरं काही सापडले नाही चांगले। हे उगा व्हिडिओ बनवायला लागले, त्यांना काम नाही। ते थोडंसं कारण आम्ही पुण्यामध्ये सभ्यपणा करून करून खूप कंटाळलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं रानात येऊन येण्यासारखं बनायचंय म्हणून एकदम फनी दिसती। मी डायरेक्ट ते जंगल बुक सारखे झाले। मी आपल्या देवधर्माचं घेऊन चालले मैत्रिणींनो। चिंचा आणि माझ्या हातामध्ये ते दिलं त्यांनी। दाखवा तुमचं घेते आणि आता हे बघू शकता तुम्ही इथं ना काय काय प्राचीदा इथं हे बघा सीताफळावरती झाडालाच वाळून गेले। अरे मी पडायला आले घ्या ना। काय घेऊ? ऊस का? ऊस घ्या। सोनं ऊस मग तो पळून चालला का तो? तूच घेऊन राहिला। हे बघू शकता तुम्ही। त्याला रामफळ आहे ना मग ते अजून छोटे आहे ते। अरे बापरे हा बोला। रामफळाचं झाड बघा तिकडं मैत्रिणींनो। तर दाखव का एकदा सीमा? त्याला छोटे छोटे रामफळ आहेत। तर मैत्रिणींनो माझा मूड ऑफ झाला। झाली का पूजा? झाली का तुमची? पूजा झाली। हळदी कुंकू झालं का? हा झालं। हो हे घ्या तुमचं।
धन्यवाद तुम्ही आमचा हळदी कुंकाचा पंचपाळ घेतल्याबद्दल. तुम्ही काय करा, भाजी कांद्याची पात भाजीला थोडी खुडून घ्या. कुठे कुठे कांद्याची पात? हाय वर, चला, हो, लय चला. शेत आहे. शेपूची भाजी लय निघाली शेत आहे काही. अजून. आता हे बघा नारळाचं झाड. नारळाचं आहे का? नारळ आहे की काय? वाव किती छान. शेंगा नेणार आहे, या तुम्ही शेंगा खायला. लय छान आहे बघा, किती शेंगा आहे तर काटे घुसले पण खाली पायाला. आता चला तुम्हाला राजमा दाखवते. स्टॉप कर. राजम्याचं खेत आहे. खेत आता अजून? बघा एवढी पात काढलेली मी. आडवा त्याला काय होईल? व्हिडिओ करायचा. ती काय अशी काढायची, त्याला काय सोपं असते. हे बघा. अशी तोडायची 2-2 3-3. अच्छा, ठीक आहे. हा, बघा भागवत दादा तुम्ही चुकीचं सांगितलं आहे आम्हाला. कसं हो? काय एक एक तोडायचं नुसतं. ठीक आहे. कळलं कळलं. असं असं ना. ओके माझं. हे बघा ठीक आहे. माझ्या हातापासून घ्यायची बांगडी ती. चांगली चांगली काढायची. हो बच्चा तिकडे बघा ना तुम्ही बघ. हे बघा अशी कांद्याची पात काढावी लागते. ही कशी? खायला. हा तुला त्या काकाने सांगितलं तसं आम्हाला सांगते. अर्धी भागवता तोडली, अर्धी काकाला आणि 2-4 पानं मी तोडलेली. चला तर मग मैत्रिणींनो, आता जाण्याची वेळ आली आहे. मस्त धिंगाणा सगळं झालं आता. आता चला चालू आहोत आम्ही आता. हो, खूप आता सॅड वाटत आहे, पण काय करणार, यावंच लागणार आहे. हे बघा, हे आमचे कसं बोलतात मध्ये मध्ये. ड्रायव्हर दादा आता गावाकडे आलो म्हणजे खड्ड्याचेच रोड असणार ना. तर मग तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आमच्या शेतातला ब्लॉग, आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय गाईज.